नमस्कार माऊली भक्तांनो, माझ्या भक्तिसागर या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे। गजानन महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच महाराजांचरणी प्रार्थना। आज आपण महाराजांच्या भक्ताला आलेला अनुभव ऐकणार आहोत। तुझी कृपा त्याच परी, शरणागत ताते समर्थ करी। वैभव विक्रम देव पुजारी, तालुका काटोल, जिल्हा नागपूर या भक्ताला आलेला महाराजांचा अनुभव आज आपण ऐकणार आहोत। जय गजानन। मध्यंतरी आम्ही काही गजानन महाराज उपासक महाराजांच्या महतीविषयी गप्पा करीत होतो। कुणीतरी म्हणालं, अरे महाराजांचे उपासक देश विदेशात पसरले आहेत। अगदी विदेशात देखील ऋषी पंचमी आणि प्रगट दिनाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो। ते ऐकून सगळेच आनंदित झाले। मग त्या गप्पाच्या ओघात मी म्हटलं, देश विदेशात महाराजांचे भक्त आहेत हे निश्चितच आनंदाची बाब आहे। पण मला तर वाटतं की अगदी लहानात लहान गावात दूरवरच्या खेड्यातही महाराजांचे भक्त आहेत ही देखील तेवढीच उल्लेखनीय बाब आहे। आणि शेवटी तसा विचार करता या गावाच्या देशाच्या सीमा आपल्यासाठी झाल्या। त्या ब्रह्मांड नायकासाठी कशाची आली सीमारेषा? तो तर इथेही आहे तसाच तिथेही आहे। तो सर्वत्र आहे। जिथे तुम्ही त्याला हाक माराल तिथे तो तुमच्या मदतीला आहेच। आता माझ्याच आईचं उदाहरण घ्या। वर्धा जिल्ह्यातील तरोडा नामक अत्यंत लहान गावातील माझी आई तिच्या अगदी लहानपणापासून श्री गजानन महाराजांची भक्ती करीत असे। श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करीत असे। लग्न होऊन ती नागपूर जिल्ह्यातील काटोल या तहसीलीच्या गावी आली। तेही गाव तेव्हा छोटंसं गाव होतं। तर तिला तिची सासू म्हणजे माझी आजी नित्य नियमाने गजानन महाराजांची भक्ती करणारीच मिळाली। इसवी सन 1983 सालची ही गोष्ट आहे, म्हणजे माझ्या जन्माच्या वेळची ही गोष्ट। अर्थातच मला हे सर्व घरातील मोठ्या लोकांकडून नंतर कळलं। विशेषच माझी आत्या, ती मला नेहमीच माझ्या जन्माच्या वेळीची ही गोष्ट म्हणजेच गजानन महाराजांचा आलेला अनुभव रंगवून सांगत असते। 1983 साली माझ्या वेळेस आईला दिवस होते। काटोल हे गाव तसं आजही काही फारसं प्रगत झालं नाही अशातली गोष्ट नाही। पण 1983 म्हणजे 30-35 वर्षापूर्वी तर काही सोयी नव्हत्या। एक सरकारी दवाखाना होता। पेशंटच्या तब्येतील थोडे कॉम्प्लिकेशन झाले की 60-65 किलोमीटरवर थेट नागपूरला धाव घ्यावी लागायची। तेव्हा वाहतुकीची साधनही मर्यादित होते। सिझेरियनची सोय अर्थातच नव्हती। मार्चचा पहिला आठवडा होता। महाराजांच्या प्रगट दिनाच्या आदल्या रात्रीची गोष्ट। आईचे दिवस भरत आलेले। वडील शेतीच्या कामासाठी बाहेर राहणार। घरी आई, आजी आणि आत्या म्हणजे मनुष्यबळाचा प्रश्न। आर्थिक स्थिती साधारण। अर्थातच आईला आणि आजीला एकच आधार आणि तो म्हणजे गजानन महाराज। त्या रात्री आईला पोटात कळा सुरू झाल्या आणि आई त्या वेदनांमुळे कासावीस होऊन रडू लागली। आजीने याआधी बाळंतपण पाहिली होती। ती अनुभवी होती, पण हा अनुभव तिला वेगळाच वाटू लागला। आई प्रत्येक वेदनेसोबत आर्ततेने किंचाळत होती आणि तो आवाज आजी आणि आत्याच्या हृदयाला कालवा कालव करीत होता। रात्र बरीच झाली। आईचा आवाज आमच्या समोरच्या घरात ऐकू जाऊन तेथील सावल बंधू मदतीला धावून आले। आजी आर्ततेने गजानन महाराजांच्या धावा करीत होती। आईला सरकारी दवाखान्यात नेलं तर तिथे कुणीही डॉक्टर उपलब्ध नाही। मग डॉक्टरांच्या घरी जाऊन त्यांना बोलावलं। इकडे आईची प्रकृती ढासळत होती। डॉक्टर म्हणाले, सिझेरियन ताबडतोब केलं नाही तर बाळ बाळतीन दोघेही दगावण्याची शक्यता आहे, पण त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर हवा। आजी जोरात ओरडली, महाराज आता आमची लाज तुमच्या हाती आहे। आई पोटावर हात ठेवून महाराज सोडवा असं ओरडत होती आणि महाराज हाकेला धावले। कुणीतरी सांगितलं, उद्या इथे
कसलीशी कॉन्फरन्स आहे, त्यासाठी नागपूरहून डॉक्टर आले आहेत आणि त्यापैकी एक जण सिझेरियनचं काम पार पाडण्यास सक्षम आहेत. रात्री 12 वाजता आईला टेबलवर घेण्यात आलं आणि 12:30 वाजता म्हणजे प्रगट दिनाला सुरुवात होत असताना माझा जन्म झाला. पण जन्म झाला म्हणजे मी केवळ आईच्या पोटातून बाहेर आलो. मात्र मानेला नाळ वेढून त्याने मी निडा झालो होतो. आईचा जीव वाचला होता, पण माझ्यात मात्र जीव आहे की नाही अशी संशयास्पद स्थिती होती. मी गेलो नव्हतो, म्हणूनच मी जिवंत होतो. पूर्ण 3 दिवस निपचित पडून होतो. आजी मला मांडीवर घेऊन त्या काळात महाराजांचा धावा करीत होती. 3 दिवसानंतर माझा रंग बदलला. मी नॉर्मल दिसायला लागलो, पण फक्त दिसायला नॉर्मल होतो, रडत नव्हतो. माझ्या तोंडून काहीही आवाज निघत नव्हता. कसंबसं चमच्याने दूध देऊन मला जिवंत ठेवल्या जात होतं आणि प्रत्येक चमच्याच्या वेळी आजी म्हणत होती, गजानन महाराज याला सांभाळा, लेकरू जिवंत ठेवा. 1.25 महिन्याचा होईल तेव्हा तुमच्या चरणावर ठेवण्यासाठी घेऊन येईल. लेकरू मुका आहे की काय, जातं की काय, अशा दडपणाखाली 1.25 महिना संपला आणि आजी, आई, बाबा व आत्या मला घेऊन श्री संत नगरी शेगाव येथे उपस्थित झाले. तेव्हाच्या मंदिर रचनेत मला घेऊन खाली उतरले. आईने आणि आजीने रडत रडत मला पुजाऱ्याच्या हाती देऊन याला समाधीत चरणावर ठेवा अशी विनंती केली. पुजाऱ्यानं मला घेऊन चरणावर ठेवलं आणि मी रडलो. दवाखान्यात मुलाचं रडणं ऐकून लोकांना मूल झाल्याचं कळतं. मी झालंच त्या दिवशी माझ्या आईला कळलं. तिथून पुढे मी रडलो, हसलो, बोललो, अगदी गायलो सुद्धा. महाराजांनी मला पुढील आयुष्यात सुरेख आवाज प्रदान केला. कदाचित ते म्हणाले, तुला आवाज दिला आहे, माझं भजन म्हणून दाखव. तेव्हा महाराजांनी माझा जीव वाचविला आणि पुढे एकदा मला जीवावरच्या दुखण्यातून वाचवलं. इसवी सन 2010 मध्ये माझी प्रकृती खूपच बिघडली. मी अंथरुणाला खिळलो. डॉक्टरांनी निदान केलं की मला पाठीच्या मणक्याचा क्षय झाला आहे. मला वर्धा येथील सावंगी मेघे आचार्य विनोबा भावे रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी सांगितलं मणक्याचं ऑपरेशन करून कमरेत रॉड टाकावा लागेल. मात्र सध्या त्याची तब्येत इतकी नाजूक आहे की ऑपरेशन शक्य नाही. तेव्हा 6 महिने रेस्ट घेऊन औषध उपचारांनी याला प्रथम ऑपरेशन योग्य करू, नंतर ऑपरेशन करू. तेही जर यशस्वी झालं तर ठीक, अन्यथा कमरेखालचा भाग लुडा होईल. म्हणजे मी असाही आणि तसाही मृत्यूच्या दारात उभा होतो. अंथरुणावर पडल्या पडल्या गजानन महाराजांचा आठवयाशिवाय माझ्याजवळ काही शिल्लक नव्हतं. त्यांना म्हटलं, महाराज मी गेलो तरी चालेल, मला तुमच्या चरणाची जागा द्या, पण कमरेखालचा भाग लुडा पडलेला मला नको, तेवढं ऐका. जगलो वाचलो तर तुमच्या भक्तीत 4 गाणी गाईन, पण तब्येतीचं रडगाणं गाण्यासाठी जिवंत ठेवू नका. महाराजांनी ती प्रार्थना कबूल करून डॉक्टराच्या हाताला यश दिलं. आज पाठीत रॉड आणि स्क्रू आहे, पण माझ्या हालचाली व्यवस्थित सुरू आहेत. अगदी स्कूटर चालवण्यासाठी महाराजांनी मला सक्षम ठेवलं आहे. स्वतःचा चरितार्थ चालवण्यास योग्य ठेवला आहे. हा सगळा महाराजांचा कृपा आशीर्वाद आहे. आजी आणि आईकडून चालत आलेली गजानन महाराजांची भक्ती पुढे सुरू राहावी हेच त्यांच्याजवळ नित्य मागणं आहे. माझ्या वाढदिवसाला, पण त्याहीपेक्षा त्यांच्या प्रगट दिनाला यथाशक्ती अन्नदान करताना मनाला खरोखरच आनंद मिळतो आणि तो आनंद द्विगुणित होतो जेव्हा माझा मुलगा, मुलगी आणि त्यांची आई माझ्या सुरात सूर मिळवून म्हणतात, श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन. माऊली भक्तांनो, तुम्हाला जर हा अनुभव आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि महाराजांच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका. जय गजानन टाईप करायला विसरू नका. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या भक्तिसागर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
गण गण गणात बोते. जय गजानन.